मित्र हो, सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी आणि येणारं सर्व नवीन वर्ष आपल्याला अत्यंत आनंदाचं जावं, विक्रम संवत. आणि त्यासोबतच मधल्या काही काळात सादरीकरण होऊ शकलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आजचा जो विषय आहे हा खरं पाहिलं तर मला दिवाळीपूर्वी घ्यायचा होता. या विषयाचं महत्त्व असं आहे की ह्या विषयाचं शीर्षक मराठीमध्ये लक्ष्मीपूजनाचं औचित्य आणि महत्त्व असं आहे. आपण सर्व लोक दिवाळीच्या सणाच्या काळामध्ये लक्ष्मीपूजन करतो आणि अनेकांना आपल्यापैकी असं वाटतं की लक्ष्मीपूजन म्हणजे पैशाची पूजा आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात मग मनुष्य अगदी पूर्णपणे निसंग सर्वसंग परित्याग करून निसंगाच्या योगाला लागला असला, वैराग्य आलं असलं तरी सुद्धा पैशाचं महत्त्व काही कमी होत नाही. आणि त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाची जी धारणा आहे ती अगदी काही फार चूक आहे असं म्हणता येणार नाही, की पैसा हे सर्वस्व आहे, पैशाची पूजा म्हणजे लक्ष्मीपूजन ही जी आपली धारणा आहे ही काही प्रमाणात त्या तर्काला धरूनच आहे आणि त्याच्यामुळे त्यात काही गैर आहे असं कोणी म्हणणार नाही. पैशाचं महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे. काही लोकांना पैसा सर्व काही वाटतो, तर काही लोकांना पैसा बिलकुलच उपयोगाचा नाही असंही वाटतं. काही लोकांना वाटतं पैशाशिवाय काही होऊ शकणार नाही. अनेकांकरता तर पैसा हाच परमेश्वर आहे. या सगळ्यांमध्ये सत्य काय आहे? अनेकांना असं वाटतं की सगळ्या दुष्कृत्यांचं, वाईट गोष्टींचं जर काही मूळ कारण असेल, तर तो पैसा आहे. परंतु एक लक्षात घ्या, पैसा स्वतः काही करत नाही. लक्ष्मीच्या रूपात जो पैसा आपण धन ज्याला म्हणतो, संपत्ती म्हणतो, ते एक प्रकारचं साधन आहे. संपत्तीच्या निर्मितीचं साधन आहे. परंतु ही निर्मिती जेव्हा दुष्ट हेतूने होते, तेव्हा तिला एक विचित्र आणि वाईट असा एक आयाम प्राप्त होतो. कारण तो मोहातून, लोभातून, स्वार्थातून निर्माण होतो. त्यातून दुःख निर्मिती होते, अस्वस्थता होते आणि म्हणून आपल्याला असं वाटतं, की पैसा हा सर्व अनर्थांचं कारण आहे. आणि या पैशाचे अनर्थ कोणते आहेत, की पैसा नसेल तर लोक चोरी करतात, खोटेपणा करतात. पैसा नसणारा मनुष्य सामान्यपणे आपल्या स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसतो, क्रोधित होतो. त्याला सगळ्या जगाबद्दल नाराजी, ईर्ष्या, द्वेष आणि संताप निर्माण होतो. पैशामुळे समाजाचं विभाजन होतं. पैशामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुचित अशा स्पर्धांना प्रोत्साहन मिळतं. अनेक चांगल्या गोष्टींवरचा, सत्प्रवृत्तींवरचा आपला विश्वास उडून जातो आणि आपल्याला वाटायला लागतं की हे सगळं जग वाईटानेच भरलेलं आहे. अनेक दुष्कृत्यांचं, अपकृत्यांचं, व्यसनांचं, वाईट सवयींचं मूळ कारण पैसा आहे आणि म्हणून सुद्धा लोकं पैशाबद्दल नाराजी व्यक्त करतात. पैशामुळे पूर्वग्रह निर्माण होतात. पैशामुळे माणूस स्वार्थी होतो, इतरांना तुच्छ लेखायला लागतो, शत्रुत्व वाढतं. असे अनेक दोष पैशाचे सांगण्यात येतात. परंतु आपल्याकडे 2 शब्द आहेत. श्री सूक्तामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे लक्ष्मी आणि दुसरा आहे अलक्ष्मी. आधी मी तुम्हाला अलक्ष्मीबद्दलच सांगणार आहे, कारण नंतर लक्ष्मीचं महात्म्य मी सांगणार आहे म्हणून. अलक्ष्मी म्हणजे काय? जिथे दारिद्र्य आहे. तिथे खूप प्रवृत्ती आहेत. तिथे एखाद्या व्यक्तीचा, समाजाचा, समूहाचा जी मनस्थिती आहे, जी मानसिकता आहे, ही विध्वंसक प्रवृत्तीची आहे. वाईट गोष्टी, वाईट प्रवृत्ती, अपकृत्यांना जिथे चालना मिळते आणि एका विलक्षण अशा दुष्ट पूर्वग्रहाने प्रेरित होऊन मनुष्य जेव्हा किंवा समाज कार्य करायला लागतो, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल आपल्या मनात नाराजी, अस्वस्थता आणि एक प्रकारचा द्वेष निर्माण होतो. जगात काहीही चांगलं होऊ शकत नाही. श्रीमंतीमुळे आणि श्रीमंतांमुळेच सर्व दोष निर्माण झाले आहेत. दारिद्र्य हाच आनंदाचा एकमेव माध्यम आहे किंवा दरिद्री व्यक्ती, दरिद्री समाज हा सुखी असतो आणि श्रीमंत मनुष्य हा नेहमी दुःखी असतो. अशा प्रकारची आपली एक चुकीची धारणा देखील त्यातून होते. परंतु लक्षात घ्या, या अलक्ष्मीचे किती वाईट परिणाम होतात. ज्या समाजात दारिद्र्य असतं, तिथे रोगराई असते, अशांतता असते. इतर अनेक गोष्टींवर तो समाज परावलंबी होऊन त्यावर अवलंबून राहतो. अप्रामाणिकपणाला उत्तेजन मिळतं, अज्ञानाला उत्तेजन मिळतं. हे सगळे दोष दारिद्र्यातून निर्माण होतात हे आपण नाकारू शकतो का? दारिद्र्य हा काही सुखी जीवनाचा मार्ग नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून दारिद्र्य दूर करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने अलक्ष्मीला दूर करणं आहे. दारिद्र्याचं हनन करणं, दारिद्र्याचं दहन करणं हा आपल्या धर्मात सांगितलेला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे दारिद्र्याचं दहन म्हणजे काय? तर एक स्तोत्र आहे, दारिद्र्य नाशन स्तोत्र नावाचं शंकराचं. वसिष्ठ ऋषींनी लिहिलेल्या या स्तोत्रात ते काय म्हणतात, की माझ्या सर्व वाईट प्रवृत्ती, माझे सगळे अपविचार, माझी सगळी दुष्कृत्य यामुळे माझ्या मनात, माझ्या संसारात, माझ्या जीवनात, माझ्या समाजात ज्या कोणत्या वाईट प्रवृत्ती जन्माला आल्या आहेत, त्यांना दूर कर, त्यांना जाळून टाक. कारण दारिद्र्य हा एक मोठं असं विशेष वर्तुळ आहे.
दारिद्र्यामुळे आपला आर्थिक, सामाजिक उन्नतीचा मार्ग खुंटतो. पैसा ज्याच्यापाशी नसतो, तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकत नाही. त्याची कार्यक्षमता कमी होते. बचत कमी झाल्यामुळे तो परत चांगलं जीवन जगण्याकरता त्याला संधी मिळत नाही. विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग खुंटणारा जर काही कारण असेल, तर दारिद्र्य आहे आणि म्हणून या दारिद्र्याचं अकारण गौरवीकरण, उदात्तीकरण करणं काही फारसं योग्य नाही. ऑस्कर वाईल्ड नावाचे एक खूप अत्यंत उत्तम असे इंग्रजी लेखक होऊन गेले आहेत. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, जे तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. "व्हेन आय वॉज यंग, आय थॉट दॅट मनी वॉज मोस्ट इम्पोर्टंट थिंग इन लाईफ. नाऊ आय एम ओल्ड, आय नो इट इज." अगदी खरं आहे. माझ्या तरुणपणी मला असं वाटायचं, की आयुष्यात तर सर्व काही पैसाच आहे. आता जेव्हा मी प्रौढ झालो आहे, वया उतार वयाकडे झुकलेलो आहे, त्यावेळेला मला असं वाटतं, की नाही जे मला वाटत होतं तेच वास्तव आहे. पैशाबद्दलच्या आपल्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे या पैशाच्या चांगल्या वाईट गुणांबद्दल, पैशाच्या उपयोगाबद्दल आणि दुरुपयोगाबद्दल आपल्या अनेक कल्पना आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या कल्पना पैशाबद्दलच्या, लक्ष्मीबद्दलच्या, संपत्तीबद्दलच्या वेगवेगळ्या असू शकतात, आहेत. काही व्यक्ती अशा असतात, की जे पैशाचा बिलकुल विचारच करत नाहीत. अत्यंत कलंदर पद्धतीने जीवन जगणाऱ्या आणि आपल्या असणाऱ्या, नसणाऱ्या सर्व सुखदुःखांना एक समान मानणाऱ्या विलक्षण स्थितप्रज्ञ वृत्तीच्या काही व्यक्ती असतात. काही व्यक्ती अशा असतात, की ज्यांना फक्त पैसाच जीवनाचं सर्वस्व आहे. पैशाशिवाय जगात, जीवनात काहीही महत्त्वाचं नाही असं वाटतं आणि काही लोकांना मात्र पैसा महत्त्वाचा वाटतो, परंतु तो सर्वस्व वाटत नाही. एक प्रकारे 3 प्रकारची माणसं आपल्या परिचयाची असतीलच. आपल्या संपर्कात येतात, आपल्याला त्यांचा अनुभव येतो, त्यांच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीचा, विचारांचा, त्यांच्या वागण्याच्या पद्धतीचा आणि त्यावरून आपण निष्कर्ष देखील काढतो. पहिल्या प्रकारची जी माणसं असतात, त्यांना असं वाटतं, की माझ्यापाशी पात्रता असो अथवा नसो, मी आळशी आहे, कार्यक्षम आहे, हा मुद्दा नाही, पण मला खूप पैसा पाहिजे. काहीही न करता जर पैसा मिळाला, मग तो इस्टेटीतून मिळो, दुसऱ्यांचा ओढून मिळो, दुसऱ्यांच्या दुर्दैवामुळे मला मिळो किंवा दुसऱ्यांना फसवून मिळो. दुसरे जे लोक असतात ते पैशांकरता कोणतंही दुष्कृत्य करण्याकरता नेहमी तत्पर असतात. त्यांच्याकरता पैसा मिळविणं हेच ध्येय आहे आणि पैसा ज्या माध्यमातून मिळेल ते माध्यम सर्वोत्कृष्ट आहे. त्याच्याकरता बऱ्या वाईट मार्गांचा विचार करण्याचं काही फारसं कारण नाही, तारतम्य नाही. आणि तिसरे ज्या प्रकारचे जे लोक असतात ते योग्य, न्याय्य आणि सत्प्रवृत्तीच्या मार्गानेच पैसे कमवू इच्छितात. मग या तिन्ही प्रकारच्या माणसांचा पैशाबद्दलचा दृष्टिकोन जर आपण समजून घेतला, तर आपल्याला लक्ष्मी आणि अलक्ष्मीतला फरक लक्षात येईल. पहिल्या प्रकारची जी माणसं असतात, ती पैसा कमवत नाहीत. पैसा कमवण्याकरता प्रयत्नही करत नाहीत. एक प्रकारे ते पैशाचा आणि सन्मार्गाचा द्वेषच करतात. त्यांच्यापाशी अत्यंत मर्यादित क्षमता आणि पात्रता असते. प्रयत्न करायची तीव्र इच्छाही नसते. अशा व्यक्तींना सहज जर पैसा मिळाला, तर त्यांच्यापाशी तो पैसा टिकत नाही आणि त्यांना सहज मिळणारा पैसाच योग्य वाटतो. प्रयत्नांनी मिळणाऱ्या पैशावर त्यांचा विश्वास नसतो. दुसऱ्या प्रकारचे जे लोकं असतात, ते फक्त पैशालाच महत्त्व देतात. ते अत्यंत लोभी आणि स्वार्थी असतात. ते कोणत्याही माध्यमातून पैसा कमवणं योग्य मानतात. कोणत्याही दुष्कृत्यांचं ते पैशाकरता म्हणून समर्थन करू शकतात. इतरांना फसविणं हा माझा जणू काही एक जन्मसिद्ध अधिकारच आहे. या सूत्रावर त्यांचा विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पैसा हाच सर्वस्व असल्यामुळे कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही दुष्प्रवृत्तीतून मिळालेला पैसा स्वतःकरता, स्वार्थाकरता वापरणं, त्याच्याकरता अत्यंत कृपण वृत्तीने वागणं, इतरांशी क्रूरपणे वागणं आणि एका प्रकारच्या गुन्हेगारी मनोवृत्तीने प्रेरित होणं, त्यात त्यांना काही गैर वाटत नाही. असे लोक पैशाचे दास असतात. द्रव्याने कोणताही मनुष्य आपल्याला जिंकून घेता येईल अशा प्रकारची त्यांची धारणा असते. अर्थस्य पुरुषो दासः दास्यत् स्वर्थो न कस्यचित् असं जे म्हटलं आहे ते याच दृष्टिकोनातून आणि म्हणून 3 प्रकारच्या माणसांची जी कल्पना आहे ती आपल्या संस्कृतीमध्ये खूप योग्य शब्दात व्यक्त झालेली आहे. अधमा धनमिच्छन्ति धनमानं च मध्यमः उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महत्तां धनम्. अधम व्यक्ती जो असतो त्याला फक्त पैसा हवा असतो. जो मध्यम मार्गाचा, मध्यम प्रतीचा व्यक्ती त्याला मान आणि धन दोन्ही हवं आहे. जो श्रेष्ठ व्यक्ती आहे, श्रेष्ठ दर्जाचा आहे, त्याला त्याचा सन्मान, त्याचा स्वाभिमान, त्याची प्रतिष्ठा ही पैशापेक्षाही अधिक प्रिय असते आणि त्याच्याकरता कधी पैशांकरता तो या गोष्टीचा त्याग किंवा त्या गोष्टी सोडायला तयार होत नाही. तिसऱ्या प्रकारची लोकं जे असतात ते पैसा अत्यंत काळजीपूर्वक कमवतात. खूप काळजीपूर्वक पैशाचं वहन, वापर आणि गुंतवणूक आणि विनियोग करतात. ते फार पात्र असतात.
सक्षम असतात, न्यायी असतात, उदार वृत्तीचे असतात. साधारणपणे अशा व्यक्ती दानी स्वरूपाच्या असतात. ते जेवढा पैसा मिळवतात त्याचा खूप काळजीपूर्वक विनियोग आणखीन खर्च करतात. अपव्यय करीत नाहीत. कारण त्यांना पैशाची किंमत कळली आहे. ज्याला पैशाची किंमत कळली आहे, तो पैशाचा गुलाम होत नाही. ज्याला पैशाची किंमत कळली नाही, तो पैशाच्या गुलामीला अत्यंत योग्य आहे असं मानायला लागतो. आणि म्हणून अतिशय जास्त पैसा जेव्हा येतो आणि अपात्र मार्गांनी, अयोग्य मार्गांनी जेव्हा येतो, तेव्हा त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात आणि आपल्याला असं वाटतं हा पैशाचा दुष्परिणाम आहे. तो पैशाचा नाही, तो व्यक्तीच्या मनोवृत्तीचा दुष्परिणाम आहे. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य परार्थ संपदां सुरू. भगवंतानी, श्रीकृष्णानी गीतेच्या 16व्या अध्यायात दैवासुर संपत्ती नावाच्या अध्यायामध्ये त्याचं अत्यंत योग्य प्रकारे वर्णन केलेलं आहे, की 3 प्रकारची दुर्गुण सामान्यपणे असुरी संपदा ज्याच्यापाशी आहे, अयोग्य मार्गाने आलेला पैसा, धन, संपत्ती आहे, त्याच्यापाशी असतात. दंभ, दर्प आणि अभिमान. आपल्याला पैसा कमवायचा असेल, तर या दुर्गुणांपासूनही आपल्याला दूर राहता आलं पाहिजे आणि तरीसुद्धा पैसा कमवता आला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. मग पैसा किंवा संपत्ती म्हणजे काय? एक लक्षात घ्या, संपत्ती आणि पैसा हे समानार्थी शब्द नाहीत. संपत्तीला खूपच वेगवेगळे आयाम आहेत. पैशाला एकमात्र आयाम आहे, तो म्हणजे मौद्रिक स्वरूपात मिळणारं चलन. अत्यंत सूक्ष्म स्वरूपात जर आपण विचार केला, तर खरी संपत्ती कोणती असते? एखादा मनुष्य आपल्या शब्दांच्या आधारावर, आपल्या कर्तृत्वाच्या बळावर, आपल्या एखादं कार्य सिद्ध करू शकतो. त्याच्यापाशी पैसे नसतात, पण त्याच्यापाशी उत्तम दर्जाची, श्रेष्ठ दर्जाची, त्याचं ऐकणारी, प्रामाणिकपणे, इमानदारीने त्याच्याशी मैत्री जोडणारी, स्नेह करणारी माणसं असतात. हे खरंच संपत्तीचं चैतन्य आहे. ज्या माणसाला पैसा खर्च न करता केवळ त्याच्या स्वाभिमानामुळे, त्याच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या कर्तबगारीमुळे, त्याच्या गुणांमुळे लोक चाहतात, त्याचा आदर करतात, असा मनुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने धनिक आहे. आपण कदाचित चारुदत्त नावाचं पात्र असणारं मृच्छकटिक नावाचं एक नाटक पाहिलं किंवा ऐकलं असेल त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये चारुदत्त नावाचा नायक आहे. तो श्रीमंत असतो, पण नंतर निर्धन होतो. त्यावेळेला त्याचा मित्र मैत्रेय काय म्हणतो, "चारुदत्ता, अरे श्वास तर सगळेच घेतात, परंतु जिवंत मात्र चारुदत्त आहे. कारण तो केवळ श्वास घेण्याकरता जिवंत नाही." पैशाची क्षमता, संपत्तीची क्षमता ही माणसाच्या कर्तृत्वात अवलंबून असते, हे आपण लक्षात. आणि म्हणून संपत्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. भौतिक संपदा देणारी संपत्ती, वित्तीय संपदा आणि त्याशिवाय इतर प्रकारच्या. त्याबद्दल आपण आता पाहूया. भौतिक संपदा म्हणजे काय? की ज्या प्रकारे आपण पैसा, इमारती, वस्तू, स्थावर आणि जंगम वस्तू गोळा करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तू गोळा करतो, त्यांचा उपभोग घेतो, या सगळ्या भौतिक स्वरूपाच्या वस्तू आहेत. त्यांच्यापासून आपल्याला विलक्षण आनंद मिळतो, आपलं जीवन सुखकर होतं. ही जी संपदा आहे, तिला आपण भौतिक संपदा म्हणतो. वित्तीय संपदा म्हणजे आपल्यापाशी अधिकोशामध्ये बँकेत खूप पैसा आहे, मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणूक केली आहे, त्यावर खूप व्याज मिळत आहे. त्यामुळे आपली संपत्ती सतत वाढत आहे आणि आपल्यापाशी असणाऱ्या पैशाला गुणाकाराचंच स्वरूप प्राप्त झालं आहे. ही वित्तीय संपदा आहे. परंतु ही वित्तीय संपदा म्हणजे खऱ्या संपत्तीचा एक छोटासा दृश्य भाग आहे. आपण कदाचित हिमनगांबद्दल ऐकलं असेल, की हिमनगाचा 1/7 भागच फक्त आपल्याला समुद्रात पाण्याच्या वरती दिसतो. बाकीचा 6/7 भाग पाण्याखाली असतो. खऱ्या संपदेचं हेच वैशिष्ट्य आहे, की भौतिक संपदा किंवा वित्तीय संपदा हा फक्त संपत्तीचा दृश्य भाग आहे. दुसरी जी महत्त्वाची संपत्ती आहे, तिला आपण म्हणतो मानसिक समता. ही मानसिक संपत्ती म्हणजे काय हो? तर जेव्हा एखाद्या माणसाला अत्यंत चांगलं सशक्त जीवन जगण्याची संधी मिळते, तो मनाने परिपक्व असतो, चांगला विचार करू शकतो, तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि मोठ्या प्रमाणात सत्कृत्यांना चालना देण्याकरता तत्पर असतो. आपल्या एकंदरीतच क्षमतेचा, कार्यक्षमतेचा, आपल्या गुणांचा इतरांच्या हिताकरता वापर करणं त्याला योग्य वाटतं. अशा माणसापाशी जी संपदा आहे ना, ती खऱ्या अर्थाने मानसिक संपदा आहे. तिसरी जी संपदा आहे, तिला आपण सामाजिक संपदा असं म्हणतो. ही सामाजिक संपदा किंवा संपत्ती म्हणजे काय? जेव्हा आपण आपला मित्रपरिवार वाढवतो, जेव्हा आपले आप्तइष्ट आपल्याला चाहतात, जेव्हा आपल्या परिचयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आदर वाटायला लागतो. आपण महत्त्वाचे आहोत हे सिद्ध करण्याकरता आपल्याला पैसा खर्च करावा लागत नाही. तर आपल्या कृतींनी, आपल्या वृत्तींनी, आपल्या गुणांनी आपण त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतो आणि समाजात एक मोठं वर्तुळ आपण स्वतःचं निर्माण करतो, की ज्यामुळे पैशाशिवाय सुद्धा केवळ आपल्या शब्दाला झेलण्याकरता लोकं तयार असतात. कारण ते आपल्याला एक सन्मान देतात.
जेव्हा व्यक्ती अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये आपलं स्थान प्रस्थापित करतो, तेव्हा त्याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने सामाजिक संपदा आहे, असं म्हणता येईल. चौथी संपदा जी आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. तिला आपण ज्ञानसंपदा म्हणूया. ज्ञानसंपदा म्हणजे काय? की जेव्हा व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या, आपल्या गुणांच्या भरोश्यावर त्यांच्या आधारे समाजात महत्त्वाचं, मानाचं स्थान प्राप्त करतो. हे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्या ज्ञानाच्या क्षमतेतून, त्याच्या ज्ञानाच्या निर्मितीच्या क्षमतेतून, त्याच्या ज्ञानसंपदेच्या माध्यमातून तो नवीन संपत्ती निर्माण करू शकतो. आपण पाहिलं असेल समाजात अनेक शास्त्रज्ञ असतात, उद्योजक असतात, चांगले उत्तम व्यावसायिक असतात. ते अत्यंत छोट्या स्तरावर व्यवसाय किंवा आपलं कार्य सुरू करतात, पण नंतर त्यांना समाजात फार मोठं प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त होतं. हे त्यांच्या ज्ञानामुळे, गुणांमुळे आणि कौशल्यामुळे असतं. आणि म्हणूनच संस्कृतमधला एक श्लोक लक्षात घ्या. "विद्यां ददाति विनयं विनयाद् याति पात्रतां. पात्रत्वात् धनवाप्नोति धनात् धर्म ततः सुखम्." विद्या आपल्याला विनम्रता प्राप्त करून देते. विनम्रता योग्यतेमधूनच प्राप्त होते. ज्याच्यापाशी योग्यता असेल त्याला सर्व प्रकारचं धन प्राप्त होऊ शकतं. तो सर्व प्रकारच्या धर्मांचं योग्य प्रकारे वहन करू शकतो. तो सगळ्यात सुखी राहू शकतो. खरी संपदा ही ज्ञानसंपदा आहे. आणि त्याहीपेक्षा एक उन्नत स्वरूपाची जी संपदा आहे, तिला आपण आत्मिक संपदा किंवा आध्यात्मिक संपदा म्हणतो. ती काय आहे हो? तर जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ कळतो, तो आपल्या जीवनातल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करून इतरांच्या गरजा पूर्ण करण्यात तत्परतेने पुढे जाऊ शकतो. ज्याचं स्वतःच्या मनावर, आपल्या आत्म्यावर नियंत्रण आहे आणि ज्याला काहीतरी चांगलं करायची प्रेरणा आणि इच्छा आहे, जो जीवनामध्ये इतरांच्या हिताचा विचार करू शकतो. चांगलं जीवन जगण्याकरता तो आपल्या क्षमतेचा, समाजाच्या, आपल्या आप्तांच्या, इष्टांच्या विकासाकरता वापर करू शकतो. समाजाला एक चांगला आयाम आणि आकार मिळावा, समाजात सत्प्रवृत्तींचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून सर्वांना सद्गती प्राप्त व्हावी, असा जेव्हा व्यक्ती प्रयत्न करतो, त्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक संपदा म्हणता येईल. मित्रहो, आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल आपल्या परिचयातल्या काही व्यक्तींच्या माध्यमातून, की खरी जी संपदा असते, ती मुख्यत्वे करून ही आत्मिक संपदाच असते. अशा व्यक्तींबद्दल आपल्या मनात नितांत आदराची भावना आपोआपच निर्माण होत असते. मग खरी संपदा काय आहे? एक लक्षात घ्या, पैसा ही खरी संपदा निश्चितपणे आहे. परंतु तो संपदेचा एक छोटासा भाग आहे. यासोबतच ज्यावेळेला आपण आपल्या क्षमतेचा, साधनांचा इतरांच्या स्वतःच्या विकासाकरता वापर करू शकतो, या वित्तीय संपत्तीचा योग्य विनियोग आणि विनिमय करू शकतो, त्याचा योग्य प्रकारे निर्वहन करू शकतो. एक चांगलं सशक्त शरीर आणि सशक्त मन असणारा एक सामाजिक गौरव प्राप्त झालेला व्यक्ती, ज्याच्या आत्मिक चेतना अत्यंत जागृत आहेत, अशा व्यक्तीपाशी खरी संपदा आहे असं म्हणता येईल. मग ही संपदा कशी प्राप्त होते याच्याकरता इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, प्रॉस्पेरिटी माइंडसेट. संपदेची मानसिकता असणारा व्यक्ती, सकारात्मक संपदेची, वैभवाची मानसिकता असणारा व्यक्ती. एक लक्षात घ्या, आपल्यापैकी प्रत्येकाची मानसिकता अशा प्रकारची असणं अत्यंत आवश्यक आहे. ही मानसिकता म्हणजे काय हो? की जेव्हा व्यक्ती प्रामाणिकपणे सुखी जीवन जगण्याकरता, यशस्वी जीवन जगण्याकरता प्रयत्न करतो आणि त्याचा आपल्या प्रयत्नांवर, आपल्या प्रामाणिकतेवर विश्वास असतो. ज्या काही माध्यमातून जे आपल्याला मिळालं आहे, ते सर्व आपल्या प्रयत्नांचा परिपाक आहे यावर त्याचा विश्वास असतो आणि जे काही मिळालं आहे त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा जेव्हा व्यक्ती प्रयत्न करतो, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने त्या संपदेच्या मानसिकतेचा असतो. इतरांचं मला नको आहे आणि माझं जे आहे ते मी माझ्या क्षमतेने मिळवलेलं आहे, असा ज्या व्यक्तीला विश्वास असतो, त्या ज्या काही मिळालेल्या वस्तू, साधनं, संपदा, वित्त आणि पैसा असेल त्याचा योग्य वापर करण्याची तो नेहमी कामना ठेवतो. स्वतःच्या आणि इतरांच्या भलाई करता पण कोणाच्याही विनाशाकरता या संपत्तीचा वापर मी कधी करणार नाही. या संपदेतून मी अधिक संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करीन असं जेव्हा वाटतं, तेव्हा तो खऱ्या अर्थाने एक वैभवशाली मानसिकता असणारा मनुष्य असतो. दुसरी एक मानसिकता आहे त्याला म्हणतात अबंडन्स माइंडसेट. म्हणजे काय हो? केवळ संपत्ती प्राप्त करून पुरेसं नाही. त्या संपत्तीचा विस्तार आणि विकासही झाला पाहिजे. त्या संपत्तीचा विनियोग अशा प्रकारे झाला पाहिजे, की त्यातून पुन्हा संपत्तीची निर्मिती झाली पाहिजे. संपत्तीचा वापर योग्य प्रकारे करणं, विवेकपूर्ण वापर करणं आणि त्यातून अधिकाधिक संपत्ती किंवा वैभव निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. त्याच्या क्षमतेचा, त्याच्या बुद्धिमत्तेचा, त्याच्या कार्यपद्धतीचा जो सकारात्मक वापर करू शकतो, जो प्रामाणिकपणे अधिकाधिक धन मिळविण्याकरता प्रयत्न करतो आणि कोणत्याही प्रकारच्या अभावाला तो आपल्या दोषांमुळे दूर करण्याचा किंवा आपल्या दुर्गुणातून दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही, अशी संपदा म्हणजे या प्रकारची मानसिकता. मग मनुष्य सुखी केव्हा असतो? मनुष्य सुखी तेव्हा असतो, जेव्हा तो कार्यरत असतो.
जेव्हा तो इतरांशी योग्य प्रकारचे संबंध प्रस्थापित करू शकतो, जेव्हा त्याला आपल्या जीवनाला आकार आणि अर्थ देता येतो आणि त्याला ज्या अपेक्षा आहेत, त्या तो सहजपणे पूर्ण करू शकतो. आपल्या आकांक्षांना तो जेव्हा मिळवू शकतो, साध्य करू शकतो. आपल्या जीवनाचं जे काही ध्येय त्याने निश्चित केलं असेल, जे काही कार्यसिद्धी त्याला करावयाची आहे, त्या कार्यसिद्धीच्या मार्गावर जेव्हा तो सतत पुढे जात असतो, अग्रेसर होत असतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो मनुष्य आनंदी असतो. ज्या माणसाला आनंदी व्हायचं आहे, त्यांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. इतरांना काय मिळालं आहे, त्याच्याबद्दल ईर्ष्या करणं, इतरांना अधिक मिळालं म्हणून त्यांचा द्वेष करणं, इतरांच्या अधिकामध्ये त्यांचं न्यूनत्व शोधण्याचा प्रयत्न करणं, ही जेव्हा माणसाची वृत्ती नसते, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने सुखी होत असतो. आणि म्हणून पैसा हा जरी थोडा असला, तरी तो थोडा-थोडा वाढवीत नेणे आणि त्या माध्यमातून त्या पैशाचा विस्तार करणं, त्या संपत्तीचा विस्तार करणं, हे खऱ्या अर्थाने आनंद जीवनाचं. मग खरी संपत्ती माणसाला जीवनात कशी प्राप्त होते? एक लक्षात घ्या, खरी संपत्ती म्हणजे आपलं आयुष्यच आहे. आयुष्य क्षण एकोपी सर्व रत्नेन लभ्यते. नियते वृथा येन प्रमादः सुमनाः. अगदी खरं आहे. सर्व जीवनातली सर्व संपत्ती जरी आपण देऊन टाकली ना, तरी गेलेला एक क्षण परत वापस येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा जो योग्य प्रकारे विनियोग करतो, प्रत्येक वेळेचा योग्य प्रकारे वापर करतो, त्यातून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आपला जीवनातला प्रत्येक क्षण निरर्थक जाणार नाही याच्याकरता जो तत्पर असतो, असा मनुष्य खऱ्या अर्थाने योग्य संपत्ती मिळवू शकतो. त्याच्या जीवनालाच आपण संपत्ती म्हणू शकतो. आणि म्हणून खऱ्या संपत्तीचा अर्थ जर असेल, तर तो म्हणजे जीवन सफल करणं हाच आहे. मग ही संपत्ती कशी मिळू शकते? याचा आपल्या प्राचीन काळातल्या विद्वानांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं, की 6 गुण ज्याच्यापाशी आहेत, त्याला हवी ती संपत्ती, मग ती वित्त असेल, आत्मिक असेल, सामाजिक असेल, ज्ञान असेल, सहजपणे प्राप्त होऊ शकते. हे 6 गुण कोणते आहेत? उद्यमः साहसं धैर्य, बुद्धी, शक्ती, पराक्रमः. षडे ते यत्र विद्यन्ते तत्र देव सहाय्यकम्. ज्याच्यापाशी उद्यम, सतत प्रयत्न करायची इच्छा आहे, काहीतरी नवीन करत राहायची इच्छा आहे, जो साहस करू शकतो, जो कोणत्यातरी प्रकारची जोखीम घेऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला जोखीम आहे. जोखीम न घेणं ही सुद्धा एक मोठी जोखीम आहे, लक्षात घ्या बरं. त्याच्यापाशी धैर्य आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे आणि पराक्रम करायची, आपलं पुरुषार्थ सिद्ध करायची ज्याची इच्छा आहे, अशा माणसाला दैव आणि देव नेहमीच सहाय्यक असतात. आणि म्हणून अशा वृत्तीने जो पुढाकार करून प्रयत्न करतो, त्याला हवी ती संपत्ती प्राप्त होऊ शकते. एक लक्षात घ्या, 2 प्रकारची माणसं असतात. काही लोकांपाशी पैसे असतात आणि काही लोकं श्रीमंत असतात. पैसे असणारा प्रत्येक मनुष्य श्रीमंत असतो, हा आपला गैरसमज आहे. श्रीमंती ही सामान्यपणे मनाची एक अवस्था आहे. खूपच पैसे असले म्हणजे ही अवस्था येते असंही नाही. आपण आपल्या परिचयात अनेक वेळा बघतो, की काही लोकांपाशी विलक्षण मोठा पैसा असतो. पण त्यांची मानसिकता मात्र त्या प्रकारची नसते. एक प्रकारची कृपण वृत्ती, मनोवृत्ती असते. मग आपल्या धर्मामध्ये, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये संपत्ती नको किंवा गरिबीचा गौरव केला आहे का हो? माझा जो मुख्य विषय आहे तो हाच, की आपल्या धर्मामध्ये संपदा, संपत्ती, प्रयत्न यांच्याबद्दल कधीही निराशेचे अनुद्गार काढलेले नाहीत. आपली ही जी धारणा आहे, की आपला धर्म हा आध्यात्मिक वृत्तीचा असल्यामुळे आपण या भौतिक संपदेकडे, इहवादाकडे दुर्लक्ष केलं आहे, हा आपला गैरसमज आहे. ही आपली चुकीची धारणा आहे. हे एका प्रकारे अनेक चांगल्या विद्वानांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या सूत्रांचं चुकीचं प्रतिपादन आहे. कारण असं आहे, की याच्यातून एक चुकीची मनोवृत्ती, की आपण गरीब राहिलो तर सुखी राहू, अशा प्रकारची एक चुकीची मानसिकता आणि मनोवृत्ती तयार होते. कोणताही समाज, कोणताही देश दरिद्री राहून वैभवशाली होऊ शकत नाही. जेव्हा समाजातल्या माणसांची मनोवृत्ती दरिद्री असते, तेव्हा त्या समाजापाशी असणाऱ्या साधनांचा तो वापर करू शकत नाही. त्या समाजाला वैभवाची अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. खूप साधनं आहेत, खूप संपत्ती आहे. एखाद्या देशामध्ये खूप साधनं आहेत, कृषीसाठी भरपूर जमीन आहे, भरपूर पाणी आहे, खूप खाणी आहेत, म्हणजे तो देश श्रीमंत होत नाही. त्या साधनांचा वापर करण्याची विवेकी वृत्ती, साहस आणि बुद्धिमत्ता असल्याशिवाय त्या देशाला ते वैभवच प्राप्त होत नाही. आणि म्हणून लक्ष्मीची प्रार्थना, लक्ष्मीची पूजा ही वैभवाची पूजा म्हणून आपल्याला करायची आहे. लक्ष्मीपूजन हा उपचार नाही आहे. लक्ष्मीपूजन ही प्रत्येक सुसंस्कृत माणसाच्या प्रयत्नांची पूजा आहे. त्यांनी केलेल्या असाधारण अशा परिश्रमांच्या माध्यमातून त्याला जे वैभव प्राप्त होणार आहे, त्याची ती पूजा आहे. आणि म्हणून लक्ष्मीच्याबद्दल काय म्हटलं आहे, की ती लोकातीता, दैवातीता, समस्त भूतवेष्ट सगळ्या जगाला वेष्टन करून घातलेली आहे. विद्वज्जन
कीर्तिताच प्रसन्ना भवसुंदरी. ती विद्वज्जनांना प्रसन्न होणारी, त्यांना कीर्ती देणारी आहे. अशी परिपूर्ण सदा लक्ष्मी आहे आणि म्हणून त्या लक्ष्मी पूजनाचं औचित्य आहे. आपल्या देशातल्या, आपल्या प्रांतातल्या अनेक मोठ्या-मोठ्या विद्वानांनी, संतांनी सुद्धा लक्ष्मीचा आणखीन वैभवाचा गौरवच केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, "जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वीच करी." चांगल्या मार्गाने पैसे कमवा, धन कमवा आणि त्याचा योग्य प्रकारे विनियोग करा. हाच श्रीमंतीचा, हाच मनाच्या आणि शरीराच्या आणि भौतिक सुखसंपद साधनांचा खरा अर्थ आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा एका सोप्या शब्दात माणसाला यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे. आधी प्रपंच करावा नीटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आता जरी वैराग्य ढकेना आणि प्रपंच सुटेना, तरी प्रपंची असूनी वासना परमार्थाकडे उडवी. असा परमार्थ काही कामाचा नाही, की जो वैराग्यातून निर्माण म्हणजे एका खोट्या वैराग्यातून निर्माण होतो. आपण आपल्या जी निहित दायित्व आहे, आपली जी कर्तव्य आहेत, त्यांना आधी आपण पूर्ण केलंच पाहिजे. आपल्या प्रपंचाला जो सुखकर पद्धतीने त्याचा निर्वाह करू शकतो, तो आत्मिक जीवनात देखील अधिक सुखी होऊ शकतो. कबीरदासांनी तर पैशाचं महत्त्व अधिकच वेगळ्या प्रकारे सांगितलं आहे. "बूंद बूंद से नदी बने, नदी बने नदी नदी से सागर, कवडी कवडी से धन जुडे, दल की तुलना क्या कर." पैसा थोडा-थोडा करूनच जमवायचा असतो. एकदम कोणाला मोठा पैशाचा असा साठा मिळतो, असं सामान्यपणे होत नाही. लॉटरीची तिकीटं दररोज 100 जरी घेतली, तरी कधीतरी भविष्यात एकदा लागणार आहे आणि म्हणून लॉटरीच्या तिकिटामधून संपत्तीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न हा अयोग्यच आहे. आपल्या प्रयत्नातून थोडी-थोडी बचत करूनच आपण आपल्या जीवनाला खरा अर्थ आणि जीवनाला खरा अर्थ प्रदान करता येईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्राचीन काळापासून आपल्या धर्मात 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. एक लक्षात घ्या, याच क्रमाने आपल्याला जायचं आहे. जर आपण धर्म आणि मोक्ष याची प्राप्ती करायची असेल, तर आपण अर्थप्राप्ती केलीच पाहिजे. जीवनातल्या सर्व भौतिक सुखांचा योग्य त्या प्रकारे विवेकाने उपभोग घेतला पाहिजे, तरच आपण परमार्थापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून चाणक्यासारख्या एका महान विद्वानाने, अर्थशास्त्रज्ञांनी काय म्हटलंय हो, "सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्य, राज्यस्य मूलम." धर्माचं खरं मूळ कारण जर काही असेल, धर्माचा खरा मूळ आधार जर काही असेल, तर तो अर्थच आहे. कारण ज्याच्यापाशी अर्थ नाही, तो आपल्या जीवनातला पुरुषार्थ सिद्ध करू शकत नाही. आपला व्यक्तीला गृहस्थ धर्माचं तो निर्वहन करू शकत नाही. जो गृहस्थ धर्माचं किंवा व्यक्ती धर्माचं निर्वहन करू शकत नाही, त्याच्या देशात, त्याच्या समाजात राज्यव्यवस्था देखील टिकू शकत नाही. आणि म्हणूनच अडचणीच्या काळात जर आपला खरा मित्र कोणी असेल, तर तो पैसाच असतो. ज्यावेळेला एखादं आव्हान निर्माण होतं, एखाद्या प्रचंड अशा विपदेमध्ये आपण सापडतो, एखाद्या परकीय देशामध्ये जातो, एखाद्या वेळेला आपल्याला शत्रूंनी आपल्यावर आक्रमण केलं असेल, आपल्याला अनेक प्रकारच्या पद्धतीचा विरोध असेल, या सर्व गोष्टींवर जर योग्य नियंत्रण किंवा मात करायची असेल, त्याच्यावर मार्ग किंवा तोडगा शोधायचा असेल, तर बरेच वेळा पैशाशिवाय ही कामं होत नसतात. आणि म्हणून त्या अर्थाने तरी का होईना, पैसा हा सर्व गोष्टींचं प्रधान कार्य आहे, असं म्हणायला हरकत नाही. पैसा हा बुद्धीनेच कमवला जाऊ शकतो. बुद्धीसारखं, विवेकासारखं, ज्ञानासारखं दुसरं कोणतंही महत्त्वाचं चलन जगात नाही. पैसा मिळविण्याचं चलन, पैसा मिळविण्याचं माध्यम ज्ञानच आहे. आणि म्हणून ज्ञानाचा गौरव करताना असं म्हटलं आहे, "न चौरहार्यं न राजहार्यं, न भातृभाज्यं न च भारकारी, व्यये कृते वर्धत एव नित्यं, विद्या धनं सर्वधनं प्रधानम्." सगळ्या धनांमध्ये जर काही प्रधान असेल, तर तो पैसा आहे. कारण बुद्धी आणि ज्ञानाच्या माध्यमातून पैसा कमवला जातो. पण पैशाच्या माध्यमातून ज्ञान मात्र सहसा कमवलं जाऊ शकत नाही. आपल्याकडे 2 शब्द आहेत संस्कृतमध्ये आणि मराठीत सुद्धा, व्यय आणि अपव्यय. आपण या दोन्ही शब्दांचा जर अर्थ समजून घेतला, तर आपल्याला लक्ष्मीचं महात्म्य आणि महत्त्व सहजपणे लक्षात येईल. व्यय म्हणजे काय? जो खर्च जीवनाकरता आवश्यक आणि उपयुक्त आहे. ज्यामुळे पैशाचा, संपत्तीचा योग्य प्रकारे वापर आणि विनियोग करता येतो. ज्यामुळे आपल्या सर्व संबंधितांचा योग्य तो निर्वहन करता येतं, त्यांचं कल्याण करता येतं. जीवनातल्या सुखी पद्धतींना आपण स्वीकारू शकतो आणि एका योग्य मार्गाने जीवन जगू शकतो. याकरता केलेला सर्व खर्च हा व्ययच आहे. परंतु अपव्यय म्हणजे काय? ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता नाही, ज्या गोष्टी निरुपयोगी आहेत, ज्या गोष्टींमधून आपल्या खर्चिक प्रवृत्ती व्यक्त होतात, ज्यामुळे पैशाची नासाडी होते, ज्यामुळे अनेक वाईट सवयी आपल्याला लागू शकतात, अनेक व्यसनं लागू शकतात, अशा गोष्टींवर खर्च करणं म्हणजे अपव्यय आहे. मग खर्च करण्याकरता जो योग्य मार्ग आहे, तोच लक्ष्मीची साधना करणार आहे. एक वाक्य फार उत्तम आहे. एका प्रख्यात गुंतवणूक तज्ञ वॉरन बफे यांचं वाक्य आहे, हे लक्षात घ्या. "डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग.
बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. खर्च केल्यावर उरणाऱ्या रकमेचा विनियोग किंवा बचत करू नका. आधी बचत करा आणि उरलेली रक्कम खर्च करा. जीवन जगण्याचा हा एक उत्तम आणि खूपच विवेकपूर्ण मार्ग श्री बफे यांनी सांगितला आणि तो योग्यच आहे. खर्च करण्याचे योग्य मार्ग कोणते असतात, कोणते निकष असतात? जेव्हा खर्च न्याय्य पद्धतीने केला जातो. एखाद्या विशिष्ट हेतूला साध्य करण्याकरता, कार्यपूर्तीकरता केला जातो. जेव्हा तो खर्च नीतिमत्तेला आणि प्रचलित निकषांना धरूनच, समाजाच्या निकषांना, ज्या खर्चातून इतरांना कोणतीही हानी पोहोचत नाही, इतरांचा विनाश किंवा इतरांच्या जीवनाला कोणतीही बाधा पोहोचत नाही, काहीतरी नवनिर्मिती किंवा काहीतरी चांगल्या गोष्टींची निर्मिती होत असेल आणि ज्याच्या उपभोगातून माणसाला मानसिक आणि आत्मिक सुखसमाधान मिळू शकतं, असा खर्च हा योग्य खर्च आहे. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये यज्ञ आणि दान या 2 महत्त्वाच्या कर्तव्यांना आपण पूर्ण केलं पाहिजे असं मानलेलं आहे. जेव्हा ज्या लोकांवर आपण प्रेम करतो, ज्या लोकांचा आपल्याला स्नेह हवा असतो, जे आपले आप्त इष्ट आहेत, आपली मुलं-बाळं आहेत, आपले नातेवाईक आहेत, आई-वडील आहेत, यांच्याकरता जे काही आपण खर्च करतो ना, हा यज्ञ आहे. हा प्रत्येकानेच केला पाहिजे. मग तो यज्ञ 3 महत्त्वाच्या कृत्यांकरता असतो. 3 महत्त्वाच्या ऋणांच्या फेडीकरता असतो. सगळ्यात पहिले माता-पित्यांचं ऋण, गुरुजनांचं ऋण आणि समाजाचं ऋण. या तिघांच्याही कल्याणाकरता जो काही आपण खर्च करतो, तो एका यज्ञाचाच भाग आपण समजला पाहिजे. गृहस्थाश्रमातला हा सर्वात महत्त्वाचा यज्ञ आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण इतरांना जे आपले आप्तपरिचित नाहीत, परंतु जे आपल्याशी संबंधित आहेत, समाजाचे वेगवेगळे घटक आहेत, त्यांना सुख देण्याकरता जो आपण खर्च करतो, तोही एका यज्ञाचाच भाग आहे. ज्या संस्थांच्या धर्माच्या किंवा धर्मकार्याच्या किंवा देशहिताच्या कार्यामुळे देशाची उन्नती होणार आहे, समाजातल्या वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे, देशाच्या संरक्षणाला, संवर्धनाला, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, ते खऱ्या अर्थाने दान आहे. मग आपण सर्व आपल्या संपत्तीचा विनियोग करताना या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं, तर खऱ्या अर्थाने आपण गृहस्थाश्रमाचं निर्वहन केलं असं म्हणता येईल. ऋग्वेदामध्ये देखील या यज्ञाला मोठं प्राधान्य दिलं आहे. या अर्थानेच धनाची स्तुती केलेली आहे. यजुर्वेदातल्या एका पहिल्या मंडलातल्या 40व्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, की ईश्वराने आपल्याला संपत्ती मिळविण्याचा अधिकार जरूर दिला आहे, पण तो योग्य मार्गाने आणि योग्य पद्धतीने. जेव्हा मनुष्य ईश्वराची आज्ञा समजून आपल्या कर्तबगारीचा, ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा वापर करून पैसा कमवतो, धन कमवतो, ते योग्य आहे, ते न्याय्य आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात सुद्धा संपत्तीची स्तुतीच केलेली आहे, संपदेची स्तुती केली आहे. आणि तो म्हणून म्हणतो, की आम्हाला अयोग्य मार्गाने धन नको आहे, इम्प्रॉपर मीन्स. तर आम्हाला धर्माने निर्धारित केलेल्या, न्यायाने आणि समाजाच्या प्रचलित बंधनांनी निर्धारित केलेल्या मार्गाने संपत्ती मिळवण्याचे मार्ग मिळवून दे, अशी प्रार्थना केलेली आहे. दुसऱ्या मंडलात सुद्धा मी योग्य मार्गाने पैसा कमवावा आणि सुखी होण्याकरता त्याचा योग्य विनियोग करावा, अशाच प्रकारची प्रार्थना आहे. मग या संपत्तीचं महत्त्व काय आहे हो? एक लक्षात घ्या, एक स्तोत्रामधला लक्ष्मीच्या एका स्तुती स्तोत्रातल्या अगस्तींनी ऋषींनी लिहिलेल्या स्तोत्रातला एक श्लोक सांगतो, याच्यात सर्व आलेलं आहे. यया विन जगत सर्वं भस्मीभूतम सारकम जीवन वृत्तम च विश्वम शवतुल्यम यया विना. ज्याच्याशिवाय आपल्याला सर्व जग भस्मीभूत झालं आहे, नष्ट झालं आहे असं वाटतं, निस्सार वाटायला लागतं आणि जी नसल्यामुळे आपण जिवंत असून सुद्धा आपण मृत झालो आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. ती महान लक्ष्मी, तिची मी आराधना करतो. भगवद्गीतेतल्या दैवासुर संपत्ती योग अध्यायात सुद्धा याच प्रकारच्या संपत्तीचा, न्याय मार्गाने मिळविलेल्या, समाधान देणाऱ्या संपत्तीचा उदोउदोच केलेला आहे. आणि म्हणून म्हटलं आहे, की 3 गोष्टी नरकाचं दार आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या? काम, क्रोध आणि लोभ. या सर्व कारणांकरता जेव्हा आपण पैसा कमवण्याचा किंवा पैशाचा विनियोग करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपण एक प्रकारे स्वतःचा विनाशच करीत असतो. आणि म्हणून संपदेचं कौतुक करताना, तिचा गौरव करताना लक्ष्मी स्तोत्रामध्ये 2 महत्त्वाचे श्लोक आहेत. त्राही त्राही महालक्ष्मी त्राही ताही सुरेश्वरी त्राही त्राही जगन्मातर दरिद्री ताही वेगतः नमस्तुभ्यं तुभ्यं जगत्रात्री नमस्तुभ्यं नमो नमः धर्माधार्य नमस्तुभ्यं नमः. दुसरा पुढे एक श्लोक असा आहे, पांडित्यम शोभते नैव न शोभन्ति गुणा नरे शीलत्वं नैव शोभते महालक्ष्मी त्वया विना तावत विराजते रूपम तावत शीलम विराजते तावत गुणा नराणांच यावत लक्ष्मी त्राही. ज्या वस्तूच्या अभावापायी आपलं सौंदर्य, आपली विद्वत्ता, आपली प्रतिष्ठा टिकून राहू शकत नाही.
ज्यामुळे आपल्या जीवनातला आधारच निघून जातो, सारभूत असणारं सूत्र संपून जातं. ती म्हणजे ती लक्ष्मी आहे. तिची मी पूजा करतो, तिची मी आराधना करतो, कारण त्यामुळे माझ्या दारिद्र्यावर मी नियंत्रण ठेवू शकतो. दारिद्र्य निर्मूलन करू शकतो. आपल्या ऋग्वेदामधलं लक्ष्मीचा गौरव करणारं, लक्ष्मीची पूजा आराधना करण्याकरता प्रवृत्त करणारा सर्वात उत्तम जर काही भाग असेल, तर तो आहे श्रीसूक्त. श्रीसूक्ताबद्दल सांगितल्याशिवाय लक्ष्मी पूजनाचं महत्त्व आपल्या लक्षातच येऊ शकणार नाही. हे श्रीसूक्त कशाबद्दल आहे? तर श्रीसूक्त हे लक्ष्मीच्या गौरवाचा, लक्ष्मीच्या उपयोगाचा, उपभोगाचा आणि तिच्या आराधनेचा मार्ग सांगणारं सगळ्यात महत्त्वाचं सूक्त आहे. असं म्हटलं जातं, की या माध्यमातून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते, आत्मिक आणि आध्यात्मिक वैभवाची प्राप्ती होते. श्रीसूक्त ही लक्ष्मीची प्रार्थनाच नाही आहे, तर जीवनाला एक योग्य मार्ग आणि वळण देणारं हे एक महत्त्वाचं असं सूक्त आहे. एक स्तुतीपर श्लोकांचा संग्रह आहे. हा संग्रह जो आहे, हा परशुराम आणि पुष्कर यांच्या संवादाच्या माध्यमातून आहे. वरुण म्हणजे वरुणाचा मुलगा पुष्कर आणि परशुराम यांच्यामधला हा जो एक संवाद आहे, त्यातूनच श्रीसूक्ताची निर्मिती झाली आहे असं मानलं जातं. या लक्ष्मीची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. एक तर सगळ्यात पहिले आदिलक्ष्मी, लक्ष्मीचा मूलावतार. धान्य लक्ष्मी, आपण जे अन्नधान्य कमवतो, मिळवतो, शेतीतून उगवलं जातं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतं. हा लक्ष्मीचा एक स्वरूपच आहे, कारण याच्याशिवाय आपलं जीवन निरर्थक होऊन जाईल. अन्नधान्याशिवाय आपण जगूच शकणार नाही. दुसरं महत्त्वाचं जर कोणतं लक्ष्मीचं स्वरूप असेल, तर ते म्हणजे शौर्य आहे. ज्या माणसापाशी पराक्रम असेल, त्याला सर्वच गोष्टींवर विजय मिळविता येतो. हा पराक्रम केवळ शारीरिक स्वरूपाचा नसतो, तो बौद्धिक स्वरूपाचा देखील असतो. तिसरं महत्त्वाचं जे लक्ष्मीचं स्वरूप आहे, गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी. पाऊस असेल, शेतीची उत्पादकता असेल, पाणी असेल, या सर्वांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धननिर्मिती होत असते. आणि आपली मुलं-बाळं हे तर सगळ्यात मोठं लक्ष्मीचं स्वरूप आहे. असं मानलं जातं, की ज्याच्या मुलं कर्तबगार असतात, त्यांना धनाची गरज नाही आणि ज्यांची मुलं कर्तबगार नसतात, कुव्यसनाला बळी पडतात, त्यांना धनाचा उपयोग नाही. विद्या हे महत्त्वाचं लक्षण आहे लक्ष्मीचं. कारण धनाची निर्मितीच विद्येतून होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय. या सर्व प्रकारच्या लक्ष्मींची आराधना आपण करायला पाहिजे, असं मानलं जातं. आणि म्हणून लक्ष्मीला अनेक नावं आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नावांनी लक्ष्मीचा आपण गौरव करतो. जवळपास 27 वेगवेगळ्या नावांनी लक्ष्मीचा उदो आपण केलेला आहे. ते तिची 27 वेगवेगळी रूपं, तिची वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपातली तिची प्रतिमा लक्षात घेऊन, तिची कार्यसिद्धी लक्षात घेऊन आपण केलेलं आहे. स्त्री सुक्तामध्ये एक शब्द आहे, अनपगामिनी लक्ष्मी. याचा अर्थ काय जरा समजून घ्या. अनपगामिनी, जी कधीही जाणार नाही, अशी कायम चिरंतर निवास करणाऱ्या लक्ष्मीची कामना श्री सुक्तात केलेली आहे. जी संपत्ती कधीच संपणार नाही. आपल्याकडे ही या संपत्तीची आपल्या धर्माने, आपल्या पूर्वजांनी कल्पना केली आहे, ती मुळातच अशी आहे, की जी चिरंतर आपल्या घरामध्ये निवास करणारी आहे. ती कधी कमी होणार नाही, ती कधी हरवणार नाही. कारण ती न्याय मार्गाने, धर्मोचित मार्गाने आपण प्राप्त केली आहे. ती इतरांच्या कल्याणाकरता, सर्वांच्या सुखाकरता आपण वापरणार आहोत आणि इतरांचं भलं व्हावं याच्याकरता, स्वतःच्या उन्नतीकरता जी संपत्ती वापरतो, ती कधीच नष्ट होत नाही, ती चिरंतन स्वरूपाची असते. जी कायम आपल्या घरामध्ये निवास करणार आहे. कारण या संपत्तीचा उपयोगच मुळात लोभाकरता किंवा मोहाकरता नाही आहे, हावरेपणातून नाही आहे. उलट आपल्या कामना, इच्छा यांना मर्यादित ठेवण्याकरता, आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, ज्या देशात जन्माला आलो, त्याच्या हिताकरता आणि या संपत्तीतला काही भाग इतरांना उपभोगाला उपलब्ध करून द्यावा, या भावनेतून सामाजिक हिताच्या, राष्ट्र उद्धाराच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आप्तेष्टांच्या उद्धाराकरता जी संपत्ती वापरतो, ती कधीच नष्ट होत नसते, ती चिरंतन स्वरूपाची असते. आणि म्हणून श्री सुक्तामध्ये आणखीन एक श्लोक आहे. कृपा करून आवाज थांबवा. हॅलो, कोणतरी माईक सुरू केलाय, कृपा करून माईक बंद करा. हॅलो हॅलो, माईक बंद करा, कोणीतरी सुरू केलाय माईक. रत्नाकर निफाडकर माईक सुरू आहे. हं? रत्नाकर निफाडकर.
रत्नाकर निंबाळकर, कृपा करून आपला माईक बंद करा. मित्रांना त्रास होतो आहे. मला बोलता येत नाही. आवाज कुणीतरी रेकॉर्ड करतंय का? हा, म्हणून थांबलेत कधी. प्लीज बंद करा आवाज. आवाज बंद करा. चित्र वगैरे दाखव. आवाज बंद करा आपला प्लीज. माईक बंद करा. हॅलो हॅलो. श्री सुक्तामध्ये एक श्लोक आहे, तो लक्षात घ्या. त्यात लक्ष्मीचं आणि वैभवाचं वर्णन फार सुंदर शब्दात केलेलं आहे. आद्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदम आव. याच्यामध्ये एक शब्द आहे जातवेद. जातवेद याचा अर्थ मी नंतर सांगणार आहे, परंतु एक लक्षात घ्या, खरी लक्ष्मी किंवा खरी संपदा कोणती, की जिचा आपण योग्य त्या प्रकारे विनियोग किंवा उपभोग घेऊ शकतो. हा उपभोग केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता आणि आपल्या भौतिक इच्छांच्या पूर्ततेसाठी नसतो, तर त्या पलीकडे जाऊन स्वतःच्या स्वार्थाच्या, स्वतःच्या भौतिक इच्छा. बरेच वेळा आपला असा अनुभव असतो की काही व्यक्ती स्वतःकरता सर्वोत्कृष्ट सर्व मिळविण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याच घरच्या लोकांकरता, सदस्यांकरता मात्र चांगलं जीवन जगण्याची त्यांना संधी मिळावी अशी त्यांची भावनाच नसते. इतरांबद्दल विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. अशा प्रवृत्तीचा निषेध करणारा हा श्लोक आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय च पंचधा विभजनम वित्तम च मोदते. एक लक्षात घ्या, पैशाचा उपयोग 5 चांगल्या गोष्टींकरता आपण करू शकतो. इतरांचं कल्याण, स्वतःची उन्नती, आपल्या आपतिष्ठांच्या जीवनाला योग्य वळण देण्याकरता, आपल्याला भौतिक सुख प्राप्त होण्याकरता, आणि यासोबतच जे कोणी आपले हितचिंतक स्नेही आहेत त्यासोबत समाजाच्या उन्नतीकरता. आपण अनेक वेळा असा अनुभव आपल्या समाजात घेतो की काही लोक त्यांना मिळालेल्या संपत्तीचा मोठा भाग दान करतात, त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवत नाही. अशा लोकांची मनोवृत्ती ही फार सकारात्मक आणि अत्यंत विशाल मनाची ही माणसं असतात. त्यांना खऱ्या अर्थाने संपत्तीचा विनियोग करता आला असं आपल्याला म्हणता येईल. त्या पुढे अजून एक श्लोक आहे स्त्री सुक्तामध्ये, ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनोपगामिनी यस्या हिरण्य प्रभुतम गावो दास्यो श्वान विंदेय पुरुषांना. आता या दोन्ही याचा अर्थ जरा आपण लक्ष्मीच्या अर्थाने समजून घेऊया. संपत्तीची कल्पना कशी आहे? श्री सुक्तामध्ये संपत्तीची कल्पना अशा प्रकारे केली आहे की लक्ष्मी ही वैभवाचं प्रतीक आहे. लक्ष्मी वैभवाची देवता आहे. केवळ पैशाची देवता नाही आहे, तर संपूर्ण वैभवाची देवता म्हणजे लक्ष्मी आहे. ज्या वैभवातून संपत्ती, संपदा, वैभव, आनंद आणि सुख या सर्व गोष्टी प्राप्त होतात, अशा वैभवाचं प्रतीक म्हणजे लक्ष्मी आहे. आणि म्हणून वैभवाची कामना करताना यामध्ये श्री सुक्तामध्ये एक श्लोक वापरला आहे, वेद पुराणे तिजास सुपूजित वैदिक मार्गे प्रदर्शिते जय जय मधुसूदन कामिनी धनलक्ष्मी रूपेण पालय माम. सर्व धर्मांनी, आपल्या सर्व धर्मातल्या सूत्रांनी कशाचा प्रचार केला, कशाचा पुरस्कार केला आहे, की ज्या माध्यमातून आपल्या भौतिक सुखांना, संपदेला चा विकास होईल, मोठ्या प्रमाणात संपत्तीची निर्मिती करता येईल, साधनांची निर्मिती करता येईल, आणि आरोग्य, आनंद, सुख यासोबत वैभव प्राप्त होईल. केवळ पैसे प्राप्त झाले म्हणजे आरोग्य प्राप्त होत नाही. केवळ पैसे असले म्हणजे सुख मिळतं असंही नाही. बरेच वेळा खूप पैसा असणाऱ्या लोकांना झोप येत नाही हो. खूप पैसा असणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचं समाधान नसतं. कुठेतरी त्यांच्या मनाला टोचणी असते. अशा लोकांना खऱ्या अर्थाने संपदा योग्य प्रकारे मिळाली नाही असंच म्हणता येईल. मग या चुकीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचे दुरुपयोग कसे होतात, याचे अनेक उदाहरणं आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात. पैशाचा दुरुपयोग होतो, अयोग्य कारणांसाठी तो पैसा वापरला जातो. बरेच वेळा स्वतःच्याच विनाशाकरता तो पैसा कारणीभूत ठरतो. त्या पैशाचा अपहार होतो, अयोग्य मार्गाने तो पैसा निघून जातो. त्यातून अनेक दुष्कृत्यांना चालना मिळते. माणसाच्या लोभी प्रवृत्तीला आणि वेगवेगळ्या माध्यमातून, चुकीच्या कार्यांच्या माध्यमातून पैसा कमवण्याची अधिकाधिक प्रवृत्ती किंवा वृत्ती वाढत जाते. हा पैसा कोणाला फळत नाही, कारण ती लक्ष्मीच चुकीच्या माध्यमातून आलेली आहे. ती संपदा नाही आहे, ते वैभव नाही आहे, तो केवळ पैसा आहे. मग पैसा आपल्याला समाधान केव्हा मिळवून देतो? लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपण असं केव्हा म्हणतो? जेव्हा पैसा आपण आपल्या स्वबळांनी आणि स्वप्रयत्नांनी कमवलेला असतो, योग्य आणि न्याय्य मार्गांनी कमवलेला असतो. जो पैसा कोणत्याही प्रकारचं कोणावरही अन्याय न करता, शोषण न करता
आणि आपल्या सेवेचं, आपल्या प्रयत्नांचं, आपल्या परिश्रमांचं प्रतीक किंवा बक्षीस म्हणून आपल्याला मिळाला असतो आणि ज्यातून आपण आपल्या सामाजिक देयता, सामाजिक दायित्वाचं निर्वहन करू शकतो. आपल्या आत्मिक उन्नतीला चालना देणाऱ्या वस्तू प्राप्त करू शकतो, साधनं प्राप्त करू शकतो. तो खऱ्या अर्थाने योग्य पैसा आहे. आणि म्हणून श्री सूक्तामध्ये पैशाची कल्पना जी केली आहे, ती 4 स्वरूपात केलेली आहे. एक तर पैसा सतत वाढला पाहिजे, एन्हान्समेंट. त्याचं योग्य प्रकारे संवर्धन आणि संगोपन झालं पाहिजे, प्रिझर्वेशन. तो योग्य मार्गाने त्याचं चलन आणि वहन झालं पाहिजे, ट्रान्सफर. आणि त्यातून नवीन पैशाची, संपदेची आणि सुखाची निर्मिती झाली पाहिजे. जो पैसा इतरांच्या सुखाकरता, आपल्या सुखाकरता आणि भल्याकरता वापरला जाऊ शकतो, जो पैसा अलक्ष्मीचं, दारिद्र्याचं दहन करण्याकरता वापरला जाऊ शकतो, वाईट कृत्यांना समाजातून दूर करण्याकरता वापरला जाऊ शकतो, समाजात सत्कृत्यांचा प्रसार करण्याकरता वापरला जाऊ शकतो, तो खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि म्हणून अ, संपत्तीची लोभ असणं, पैशाचा लोभ असणं आणि पैसा संग्रहण करणं या 2 गोष्टीमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. पैशाचा संग्रह म्हणजे काय? संपदा निर्मिती म्हणजे काय? की जी संपदा आपल्या जीवनाकरता आवश्यक आहे. जी संपदा आपल्या व्यवसायातून, आपल्या नोकरीतून, आपल्या पेशातून, आपल्या कार्यातून प्राप्त करता येते. जी संपदा आपलं स्वतःच्या उन्नतीला कारणीभूत ठरते. जी आपल्या संरक्षणाला उपयुक्त असते, जी आपल्या विकासाला उपयुक्त असते, जी आपल्या नंतर येणाऱ्या आपल्या पिढीला, आपल्या समाजाला त्या हिताकरता कारणीभूत ठरते, जी सर्वांना मदतीला उपयुक्त होऊ शकते, अशा प्रकारच्या संपत्तीचा संग्रहण हा नेहमीच स्वीकारार्ह आहे. या उलट संपत्तीचा लोभ म्हणजे काय? ज्यावेळेला केवळ स्वतःच्या इच्छापूर्तींकरता, स्वतःच्या कामनापूर्तींकरता, इतरांच्या विनाशाकरता, इतरांवर राज्य करण्याकरता, इतरांवर वर्चस्व मिळविण्याकरता, इतरांवर अन्याय करण्याकरता आणि केवळ आत्मसमाधानाकरता एखाद्या संपत्तीचा मार्ग आपण प्राप्त करतो, त्यांना आपण लोभीपणा, मोह असं म्हणतो. मग आपली संपत्ती किंवा आपलं वैभव हे न्यायमार्गाने मिळालं आहे आपण केव्हा समजू शकतो? ज्यावेळेला ते निर्मिती करता, विधायक कार्यांकरता वापरता येतं. ज्यातून कोणाचं तरी कल्याण, कोणाचं तरी भलं करता येतं. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या समाजाच्या उन्नतीकरता, विकासाकरता जी संपदा कामाला येते, ज्या संपदेचा योग्य वापर करता येतो, ज्या संपदेच्या माध्यमातून नवीन काहीतरी रोजगार निर्माण करता येतो, नवीन साधनांची निर्मिती करता येते, अशा सर्व प्रकारच्या संपदेला न्यायसंपदी श्री सूक्तात मानलेलं आहे. आणि म्हणून श्री सूक्तामध्ये या लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटलंय, गंधद्वाराम दुराधर्षा नित्यपुष्टाम करिनिधीम ईश्वरीम सर्व भूतानाम तामी तामी होप्यवंगे श्रेयम. लक्षात घ्या, की संपदा लक्ष्मी हा ईश्वराचा एक प्रतीक आहे. ती कशा करता आहे? तर सर्व प्रकारच्या जीवनाला, सर्व प्रकारच्या जीवन निर्मितीला, या पृथ्वीच्या, भूच्या, वैभवाच्या निर्मिती करता जी संपदा कारणीभूत होते, ती खरी संपदा आहे. मग या संपदा निर्मितीची माध्यमं कोणती आहेत? सगळ्यात पहिले तर जी संपदा या पृथ्वीवर प्रयत्नांचं खत वापरून आपण निर्माण करू शकतो, ज्यातून वैभव आणि विविध प्रकारच्या नवीन संपदांना आपण निर्माण करू शकतो. सगळ्यांच्या हिताला योग्य असतील, उपयुक्त असतील अशा वस्तू, सेवा, उपभोगाला उपलब्ध करून देऊ शकतो. ज्यामधून एक प्रकारचं पावित्र्य, एक प्रकारचा आनंद, सर्वांना सुख आणि सर्वांना समाधान आपण देऊ शकतो. जी संपदा परमेश्वराची एक अत्यंत असाधारण देणगी आहे असं आपण समजू शकतो. ज्या संपदेच्या निर्मितीतून कोणाचीही हानी, कोणाचंही नुकसान, कोणाचाही विनाश होणार नाही. ज्या संपत्तीच्या निर्मितीतून कोणत्याही अपकृत्याला, दुष्कृत्याला चालना मिळणार नाही. ज्या संपत्तीच्या वाटपातून इतर सर्वांना आनंद मिळू शकेल, अशी सर्व संपदा म्हणजे खऱ्या अर्थाने संपदा आहे. आणि म्हणून या संपदेच्या बद्दल कामना करताना, या लक्ष्मीची प्रार्थना करताना एक खूप सुंदर श्लोक एका स्तोत्रामध्ये लक्ष्मीच्या वापरलेला आहे. त्राही त्राही लक्ष्मी महालक्ष्मी, त्राही त्राही सुरेश्वरी, त्राही त्राही जगन्मातर, दारिद्र्य त्राही वेगतः, नमस्तुभ्यं जगद्धात्री, नमस्तुभ्यं नमो नमः, धर्माधारे नमस्तुभ्यं नमः संपत्तिदायिनी, दारिद्र्याणव वग्नोहम निमग्नोहम रसातले, मज्जंतम मा करे धृत्वा सद्धरम त्वं रमे धृतम. माझ्या पासचं, माझ्या अवतीभोवती असणारं दारिद्र्य, मग ते मनाचं असेल, विचारांचं असेल, साधन संपत्तीच्या अभावातून निर्माण झालं असेल, ते जाळून टाक. माझं रक्षण कर, त्राही माग. कशा करता? तर धर्माचा आधार घेऊन मला पुढे माझा विकास करता यावा, याच्याकरता मी तुझी प्रार्थना करतो. मी ज्याच्यामधून काहीतरी चांगलं करू शकेन, जिथे तू रममाण होशील अशी परिस्थिती निर्माण करू शकेल, अशा व्यवहाराची कामना कवींनी किंवा स्तोत्र रचयितांनी केलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा विशिष्ट योग्य मार्गांनी मिळालेला पैसा, जी संपत्ती आपल्याला मोजता येईल, अगणित संपत्ती नावाची संपत्ती जी असते ना, ती बरेच वेळा अयोग्य मार्गाने मिळालेली असते.
ज्या संपत्तीच्या माध्यमातून जिच्या विनियोगातून आपल्याला पूर्वनिर्धारित आपल्या आनंदाची ध्येय आपल्या जीवनाचं इप्सित साध्य करता येईल, जे वास्तविक असेल आणि जे साध्य करताना विशिष्ट कालावधीमध्ये त्या पैशाचा आपण योग्य प्रकारे विनियोग करू शकतो, अशा संपदेची अशा वैभवाची कामना केलेली आहे. आणि म्हणून कृपा करून एक लक्षात घ्या, वैभव म्हणजे केवळ पैसा नाही, वैभव म्हणजे संपत्ती नाही, त्याच्याही पलीकडे आत्मिक, मानसिक आणि सामाजिक समाधान देणारे, समाजामध्ये आपल्याला आपली मान वरती करून चालता येईल अशा प्रकारची संपत्ती असणाऱ्या व्यक्तीला नेहमीच समाधान मिळतं, त्याला समाजात वावरताना आनंद मिळतो. आणि अशा प्रकारचं जीवन जगण्याकरता जो पैसा, जी संपत्ती, जे वैभव आवश्यक आहे तेवढं मिळालं तर खऱ्या अर्थाने आपण श्रीमंत झालो असं म्हणता येईल. आणि म्हणून त्या वैभवाची कामना करताना त्यांनी अनेक स्तोत्र रचयितांनी लक्ष्मीकडे प्रार्थना करताना काय म्हटलं आहे, की सर्व संपत्ती स्वरूपा त्वम सर्वेशम सर्वरूपिणी रासेश्वरेर देवी त्वम त्वत्कला सर्व योषिता. सर्व प्रकारच्या संपत्तीची निर्मिती करणारी, सर्व रूपात वास करणारी जी संपत्ती आहे, की जी मला सर्व प्रकारच्या आनंदाला, उपभोगाला उपयुक्त असं वातावरण निर्माण करू देईल, सर्व प्रकारच्या भौतिक सुख मिळवून देईल, माझ्या आत्मिक आणखी सामाजिक वैभवाला उपयुक्त असेल, माझं जीवन माझ्या या प्रयत्नातून एक प्रकारचं मला वैभवशाली भवितव्य प्राप्त करून देईल, अशा प्रकारच्या संपदेची कामना केलेली आहे. एक महत्वाचा श्री सूक्तातला श्लोक सांगतो, की चंद्राम प्रभासाम यशसाम ज्वलंती श्रियम लोके देवदुष्टधराम ताम पद्मनेमी शरणमहम प्रपचे लक्ष्मीर न नश्यताम त्वाम ऋणे. एक लक्षात घ्या, की ही जी देवी आहे ही कशा प्रकारची आहे, की ती ह्या जगातल्या वैभवाचं चक्र सातत्याने फिरवत ठेवते, जीवनाचं चक्र फिरवत ठेवते. आपल्या जीवनामध्ये जन्म मृत्यू हे चक्र राहणारच, पण जन्म आणि मृत्यू यांच्यामधला जो कालावधी आहे हा अधिकाधिक उत्तम जगायचा जर असेल, अधिक चांगल्या प्रकारे जगायचं असेल, तर या पद्मश्रीची, या पद्मावर राहणाऱ्या स्त्रीची आपण कामना केली पाहिजे, की जी आपल्या सर्व दुर्दैवांना, आपल्यावर येणाऱ्या सगळ्या संकटांवर मात करू शकेल, त्यातून आपल्याला विकासाचा, प्रगतीचा मार्ग दाखवू शकेल. मग आपल्या जीवनाच्या जगण्याचे अनेक स्तर असतात. प्रत्येक मनुष्य स्वतःकरता जगतोच, त्याच्याकरता वैभवाची कामना करणं अयोग्यच आहे, त्याच्यात काही गैर नाही. परंतु त्यासोबत त्याचं कुटुंब असेल, त्याचे आप्त इष्ट असतील, त्यांच्याही हिताची त्यांनी कामना करायला हवी. याहीपेक्षा अधिक विस्तारित मन ज्याचं असेल तो या समाजाच्या विकासाची कामना करतो. त्याहीपेक्षा उन्नत ज्याची मनोवृत्ती असते तो या निसर्गाच्या आणखी देशाच्या विकासाची कामना करतो. जगातल्या सर्व प्राणीमात्रांना आनंद, सुख, शांती, उपभोग मिळावा याच्याकरता प्रार्थना करतो, याच्याकरता वैभवाची संपत्तीची निर्मिती करतो आणि आपल्या सर्व अशा आकांक्षांना एका मर्यादेत ठेवून त्या वैभवाचा योग्य विनियोग करण्याचा प्रयत्न करतो. असा मनुष्य जो आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. असा उद्योग समूह असेल, असा व्यक्ती समूह असेल, असा समाज असेल, हा खऱ्या अर्थाने वैभवाप्रत पोहोचला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून या श्री सूक्तामध्ये राष्ट्राच्या हिताची कामना केली आहे. श्री सूक्तात असं म्हटलेलं आहे, उपैतु मा देवसख्यम कीर्तिष्म मणिना सह प्रादुर्भूतोस्मी राष्ट्रेस्मिन कीर्तिमृद्धी तदा तुम्हे. केवळ मलाच सुखी आणि समाधानी करू नको, या राष्ट्राला वैभव मिळवून दे, या समाजाला वैभव मिळवून दे, या समाजाला सुख समृद्धी, आनंद मिळवून दे, सर्व प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तूची रेलचेल असू दे, या समाजात कोणत्याही प्रकारचा क्लेश, द्वेष, ईर्ष्या असू नये, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण कर, अशी प्रार्थना या श्री सूक्तामधून केलेली आहे. आपलं सुखी किंवा समाधानी राहणं आणि दुःखी राहणं हे आपल्याच हातात आहे. त्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक साधनाचा योग्य वापर करणारा मनुष्य आपल्या जीवनातल्या आनंदाला द्विगुणित करत जातो. त्याला अनेक गुणांनी त्या आनंदाला तो वाढवू शकतो. सुखांचा गुणाकार करायची प्रवृत्ती असली की समृद्धी आपोआप येते. आणि म्हणून सुख ही एक मानसिकता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विश्वास, आनंद, प्रेम, स्नेह आणि इतरांप्रती आदर याच्यातूनच सुख समृद्धी प्राप्त होत असते. जीवनात संघर्ष येतोच, संघर्ष करावाच लागतो, प्रयत्न करावे लागतात, परंतु त्या संघर्षाला, तो संघर्ष करताना, ते प्रयत्न करताना इतरांवर अन्याय होणार नाही असा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सुखी आणि आनंदी होत असतो. आणि म्हणून एक प्रार्थना लक्ष्मीची आहे, राज्यम देही, श्रियम देही, बलम देही सुरेश्वरी, कीर्ती देही, धनम देही, यशो मह्यम च देही वेई. हे देवी, मला सर्व प्रकारचं राज्य, श्री, बल, संपत्ती, कीर्ती, धन दे, यश दे, कारण तुझ्या प्राप्तीशिवाय, लक्ष्मीच्या प्राप्तीशिवाय, संपदेच्या प्राप्तीशिवाय मला या सर्व गोष्टी प्राप्त होणार नाहीत. मला चारित्र्य, आनंद, सुख, वैभव आणि विद्या या सर्वांची प्राप्ती मिळू दे, त्याच्या माध्यमातून मला लक्ष्मीची प्राप्त होईल. आणि म्हणून या महालक्ष्मीला, जिला आपण विष्णुपत्नी म्हणतो, तिचा गौरव करताना काय म्हटलेलं आहे, विष्णुपत्नीम क्षमा देवी माधवी माधव प्रियाम विष्णू प्रिय सखीम देवी
नमाम्य अच्युत वल्लभाम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या लक्ष्मीचा नमस्कार कशा करायचा, कशा करता करायचा? या विश्वाचा जो निर्माता आहे भगवान विष्णू, त्याची ती पत्नी आहे. सर्वांना प्रिय असणारी आहे, सर्वांचं सुख, सर्वांना आनंद देणारी आहे, सर्वांना सुख देणारी आहे, सर्वांच्या विकासाचा मार्ग शोधणारी आहे. आणि या विकासाच्या मार्गाचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम ही लक्ष्मीच आहे. ज्या ज्या समाजामध्ये अभाव असतो तिथे वैर द्वेष असतो, तिथे विभाजन होतंच. ज्या ज्या समाजामध्ये नवनिर्मिती होत नाही, नवीन पैशाची, नवीन धनाची, नवीन ज्ञानाची निर्मिती होत नाही, त्या समाजामध्ये परस्परांविषयी संदेह निर्माण होतो. असंतोष आणि संदेह निर्माण झाला की वैरभावाला आपोआपच चालना मिळते. जिथे वैरभाव असतो तिथे एकोपा राहत नाही. असं म्हटलं जातं की जे घर विभागलं जातं ते एकत्र राहू शकत नाही. बरेच वेळा संपदेच्या अभावी, वैभवाच्या अभावी अनेक प्रकारच्या शत्रुत्वाला चालना मिळते, अनेक प्रकारचं वैरत्व पुढे येतं आणि त्यातून त्या देशाचा, त्या समाजाचा, त्या कुटुंबाचा नाश होतो. प्रत्येकाने जर प्रयत्नपूर्वक संपत्ती मिळविण्याचा, वैभव मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपण सगळेच एकत्र राहू शकतो. या दृष्टीने या लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. आणि म्हणून वैभवाची कामना करा, दारिद्र्याची कामना करू नका. वैभवाच्या निर्मितीतून, संपत्तीच्या निर्मितीतून समाजाचं हितच होत असतं. ज्या समाजात वैभव निर्मिती मोठ्या प्रमाणात होत नाही त्याचा विनाश फार वेगाने होतो, अधोगतीकडे हा समाज जातो. दारिद्र्यामध्ये सुख आहे असा चुकीचा समज आपल्या धर्माने आपल्याला शिकवला नाही, हे समजून घ्या. आणि त्या वैभवाचं, त्या श्रीमंतीचं कौतुक करणाऱ्या या लक्ष्मीचं पूजन अशा अर्थाने करा की ती लक्ष्मी आपल्याला शौर्य, धैर्य, ज्ञान, बुद्धी या सर्वांच्या माध्यमातून, चारित्र्य आणि योग्य मनोवृत्तीच्या माध्यमातून वैभवाप्रती घेऊन जाण्याकरता सामर्थ्य देवो, अशी प्रार्थना करावी. आणि एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.